MIDCच्या ग्रोथ सेंटर 4 मध्ये बनावट गुटख्याच्या कारखान्यावर FDAने धाड टाकली असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या ठिकाणी गौरव शर्मा यांनी गुटखा निर्मितीची फॅक्टरी सुरू केल्याची धक्कादायक माहिती FDA अधिकाऱ्यांनी दिली आहे। अकोला जिल्ह्यातील MIDC परिसरातील ग्रोथ सेंटर 4 मध्ये सुरू असलेल्या एका मोठ्या बनावट गुटखा कारखान्याचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत अंदाजे 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींवर कठोर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे। या बनावट गुटखा कारखान्याबाबत 3 ते 4 दिवसांपूर्वीच गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार FDAच्या अधिकाऱ्यांनी या परिसरावर बारीक लक्ष ठेवले होते। कारवाई यशस्वी करण्यासाठी एक चोख रणनीती आखण्यात आली आणि पहाटेच इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले। सकाळी 6 वाजल्यापासूनच अधिकारी या परिसरात पाळत ठेवून होते। अन्न व औषध प्रशासन, अकोला आणि इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या पथकाने सकाळी 9:30च्या सुमारास सदर गोडाऊनवर अचानक छापा टाकला। या छाप्यात तिथे बनावट गुटखा बनवण्याचा मोठा कारखाना सुरू असल्याचे उघडकीस आले। घटनास्थळावरून गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, पॅकिंगचे मटेरियल, लेबल्स आणि गुटखा बनवण्याच्या मशिनरी जप्त करण्यात आल्या आहेत। वाह, पानबहार, रिच-10, विमल या गुटख्यांचे पॅकिंग ड्रममध्ये या गुटख्यांचा साठा, केमिकल मिळाले आहे। या कारवाईत तिघांना ताब्यात घेतले आहे, तर मुख्य आरोपी गौरव शर्मा फरार आहे। कारखान्यात प्रत्यक्ष माल तयार करत असलेल्या 3 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले। मात्र या संपूर्ण रॅकेटचा मुख्य चालक आणि गुन्हेगार गौरव शर्मा हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। आज अकोला जिल्ह्यातील MIDC मध्ये ग्रोथ सेंटर 4 मध्ये बनावट गुटखा कारखाना असल्याची बातमी किंवा गोपनीय खबर 3-4 दिवसापूर्वी मिळालेली होती। त्यानुसार मी आणि आमचे अधिकारी सातत्याने या ठिकाणी लक्ष ठेवून होतो। त्यानुसार आम्ही काय केलं की एक प्लॅनिंग केली, एक स्ट्रॅटेजी आखली। बाहेर जिल्ह्यातील अधिकारी आम्ही पहाटे आज बोलून घेतले। सकाळी 6 वाजल्यापासून या एरियामध्ये आम्ही लक्ष ठेवून होतो। त्यानंतर आम्ही सर्व अधिकारी मिळून अन्न व औषध प्रशासन अकोला आणि इतर जिल्ह्यातील आम्ही जवळपास सकाळी 9:30च्या आसपास सदर गोडाऊनला धाडून रेड केली असता सदर ठिकाणी बनावट गुटखा कारखाना असल्याचे निष्पन्न झाले। सदर ठिकाणी गुटखा बनवण्यासाठी कच्चा माल, पॅकिंग करण्यासाठी लेबल आणि त्या मशिनरी आढळून आलेल्या आहेत। सदर ठिकाणी 3 आरोपी हे कार्यरत असल्याचे दिसून आले, जो माल तयार करत होते। आणि जो ऑपरेट करणारा व्यक्ती आहे, गुन्हेगार आहे, तो गौरव शर्मा नावाचा व्यक्ती असून तो फरार आहे। आम्ही 3 आरोपी सापडलेले गौरव शर्मा आणि जो गोडाऊन मालक आहे यांच्या विरोधात FIR देऊन आम्ही मकोकाची कारवाई प्रस्तावित करणार आहोत। साठा हा जवळपास 50 लाखाच्या वर जाईल असा अंदाज आहे। आमचे अधिकारी कर्मचारी याची मोजदाद करत आहेत।